ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला. या अतिरेकी हल्ल्यामध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा खून हा पाकिस्तानी प्रशिक्षित अतिरेक्यांनी केला. त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती. ही संतापाची लाट एवढी तीव्र होती की केंद्र सरकार पाकिस्तानवर कशा प्रकारची कारवाई करतं हा प्रश्न जवळपास प्रत्येक देशवासी विचारत होता. अखेर केंद्र शासनाने आज पाकिस्तानमध्ये शिरून जबरदस्त कारवाई केली. या कारवाईमध्ये अतिरेक्यांचे 9 तळ हे पूर्णपणे बेचिराख करण्यामध्ये लष्कराला यश आलं आहे. राफेल, सुखोई 30 या अत्याधुनिक विमानांचा वापर या कारवाईसाठी करण्यात आला होता. 3ही सैन्य दलांनी संयुक्त प्रकारे ही कारवाई केली होती. या कारवाईमध्ये स्काल्फ आणि ब्राह्मोस हे मिसाईल्स वापरण्यात आले होते. लष्करी तोयबाचं मुख्यालय या कारवाईमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. मौलाना मसूद अझहरचा भाऊ रऊफ असगर हा या हल्ल्यामध्ये जखमी झाला असून मसूद अझहर याच्या कुटुंबातले 14 जणांचा खात्मा या संपूर्ण हल्ल्यामध्ये झाला आहे. वकार आणि हसन हे 2 दहशतवादी देखील यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. तर अब्दुल मलीद आणि मुदस्सर हे 2 कमांडर या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले असल्याचं माध्यमांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. आज संपूर्ण देश ज्यावेळेस झोपेत होता त्यावेळेस मध्यरात्री 1:05 या हल्ल्याला सुरुवात झाली. बरोबर 25 मिनिटांचं हे मिशन होतं. यापूर्वी केवळ पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपलं सैन्य घुसलं होतं. मात्र आता पाकिस्तानच्या आतमध्ये म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून जवळपास 150 किलोमीटरवर हे हल्ले करण्यात आले. केवळ 25 मिनिटांच्या कालावधीमध्ये ह्या हल्ला पूर्ण करण्यात आला आणि त्यामध्ये तब्बल 9 दहशतवादी तळ पूर्णपणे बेचिराख करण्यात आले. ज्या ठिकाणी फिदाईन अतिरेकी तयार केले जात होते त्या अब्बास कॅम्पचा खात्मा या संपूर्ण हल्ल्यामध्ये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अतिरेक्यांना प्रशिक्षण देणाऱ्या सर्जल कॅम्पचा खात्मा देखील या संपूर्ण कारवाईमध्ये करण्यात आला. सियालकोट येथील मेहबूबा कॅम्प जिथे हिजबुल मुजाहिदीनचा हा कॅम्प होता तो या हल्ल्यामध्ये पूर्णपणे बेचिराख करण्यात आला असून मुरिदको कॅम्प जिथे अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना प्रशिक्षित केलं गेलं होतं तो कॅम्प देखील आज सैन्याने उद्ध्वस्त केला आहे. तर मरकज सुभान अल्लाह हा जैश ए मोहम्मदचा मुख्यालय असलेला कॅम्प देखील भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केला आहे. त्याचप्रमाणे बहावलपूर आणि काटेली या ठिकाणचा कॅम्प देखील सैन्याने या संपूर्ण कारवाईमध्ये उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईनंतर भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाची लहर पसरली. अनेक ठिकाणी फटाके फोडून या कारवाईचं स्वागत करण्यात आलं. डोंबिवलीमधील 3 जण या संपूर्ण हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. आज डोंबिवलीमध्ये देखील या कारवाईचं स्वागत करण्यात आलं. भारतीय सेनेने आता जो स्ट्राईक केला, 9 मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर, तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा. आणि पहलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या 26 जणांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता. आणि भारत सरकारने जे काही बदला घेतला है त्यावर त्यांचे आभारच आहेत. अच्छा है सर जी, और हमेशा के लिए उनका खात्मा करना चाहिए. जो बार बार देश के नागरिक वही अपना देश का नुकसान होता है. अच्छा नागरिक जाता है, जिस घर में का आदमी जाता है उनको मालूम पड़ता है वो फैमिली को क्या होता है. इसके लिए सब पब्लिक सब ये लोग उनके पीछे है, सरकार के पीछे. हमेशा के लिए उनका बंदोबस्त करना चाहिए. आपने डोंबिवली के 3 नागरिक हाँ हाँ, अच्छा उनके घर पे आज क्या बीती होंगी. एकदम बेकार काम है वो. इसके लिए उनका हमेशा के लिए उनका नायनाट करो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे
यांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे. ईट का जवाब पत्थर से दिला गेला असं या शब्दामध्ये श्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी अतिशय संयतपणे या कारवाईचे स्वागत केलं आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी देखील या कारवाईचं स्वागत केलं. एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे 9 अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाचं संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही. आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही, तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल, तो आपण आज घेतलेला आहे. खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या, आपल्या आया बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम, त्यांच्या कर्त्या पुरुषांचं, पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री, आम्ही अगोदरच सांगत होतो, आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुलीबाळींचं आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला. 71 साली ज्यावेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केलं होते, त्याही वेळेला ह्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश वाढीची भूमिका घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या आर्म फोर्सेसने आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या संपूर्ण कारवाईचे पडसाद उमटले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूतकाळ बघता हे होणारच होतं असं म्हटलं आहे आणि एक प्रकारे भारतीय कारवाईचं त्यांनी देखील समर्थन केलं आहे. या कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले 10 ते 12 दिवस सातत्याने तीनही सैन्य दलांशी चर्चा करत होते. संपूर्ण देशभरामध्ये कुछ तो बडा होने वाला है अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. ऑपरेशन सिंदूर हे या संपूर्ण ऑपरेशनला नाव देण्यात आलं होतं. या पहलगामच्या हल्ल्यामध्ये ज्यावेळेस इथे मोठा नरसंहार घडला त्यावेळेस घरामधल्या पुरुषांनाच टार्गेट करण्यात आलं होतं आणि एक प्रकारे महिलांना विधवा करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्यामुळेच महिलांचा राग व्यक्त व्हावा या दृष्टिकोनातून ऑपरेशन सिंदूर असं नाव या कारवाईला देण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील देशाच्या प्रत्येक भागातनं अभिनंदन होत आहे. देशामध्ये पाकिस्तानने आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू नये यासाठी ही कारवाई आवश्यक होती अशा प्रकारचा सूर भारतीय जनतेमधनं उमटला आहे. आता या संदर्भात पाकिस्तान कशा प्रकारे प्रतिक्रिया देतं हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. दरम्यान सीमेवर पाकिस्तानच्या वतीने गोळीबार सुरू आहे आणि प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्य देखील जोरदार गोळीबार करत असल्याचं माध्यमांच्या वतीने सांगण्यात येत आहे. सध्या तरी संपूर्ण भारतीय जनतेने या कारवाईची अतिशय खुल्या दिलाने स्वागत केलं आहे आणि जम्मू काश्मीरमधल्या जनतेने देखील या कारवाईचं स्वागत केलं आहे. ठाणे महानगरपालिकेचं गडकरी रंगायतन जून महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या गडकरी रंगायतन बंद असल्याने नाट्यरसिकांची मोठ्या प्रमाणामध्ये कुचंबना होत आहे, निराशा होत आहे.
जवळपास गेल्या 6 महिन्यांपासून या ठिकाणी नाट्यप्रयोग झालेले नाही. त्यामुळे विशेषतः ठाणे शहरामध्ये राहणारा नाट्यरसिक हा नाटकांपासून अक्षरशः वंचित राहिला आहे. मात्र गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून दुरुस्तीची काही छोटी कामं बाकी आहेत. मात्र या कामांना वेळ लागणार असल्याकारणाने आगामी जून महिन्यामध्ये हे काम पूर्णत्वास जाईल आणि पुन्हा एकदा गडकरी रंगायतांमध्ये घंटा वाजेल असं महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे. शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते विभाग प्रमुख माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री जेरी डेव्हिड साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. आगामी 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या अशी आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. गेल्या जवळपास 3 ते 4 वर्षांपासून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रेंगाळल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी स्थानिक नागरिकांकडून देखील करण्यात येत होती. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका यासह अनेक नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका या रखडल्या होत्या. त्यामुळे आता या निवडणुका लवकरात लवकर म्हणजे 4 महिन्यांच्या आत घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आणि या निवडणुकांची अधिसूचना लवकरात लवकर प्रसिद्ध करा अशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच सर्वत्र महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा उडायला सुरुवात होईल यात शंका नाही. ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंबा महोत्सवामुळे ग्राहक आणि शेतकरी एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहेत. शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तम ग्राहक मिळत आहेत, तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा अतिशय रास्त दरामध्ये मिळत असल्याकारणाने ग्राहकही खुश आहेत. आगामी 12 मेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. काही ग्राहकांच्या या प्रतिक्रिया. माझं नाव प्रशांत चिरोडे. मी आंबा महोत्सवात आलो होतो, दरवर्षी येतो. इथले आंबे जे असतात, जी कन्सेप्ट आहे की शेतकऱ्यापासून तर डायरेक्ट ग्राहकापर्यंत, आणि जर रेट्स बघितले तर हापूसचे रेट्स काही डिसाइडेड नसतात, पण इथले रेट जर बघितले तर ते थोडे व्यवस्थित रेट्स वाटतात आणि त्या हिशोबाने घेतलं पाहिजे. एक चांगली चळवळ आहे, शेतकऱ्याला पण प्रोत्साहन आणि ग्राहकाचा पण फायदा. माझं नाव संचिता गावडे. आम्ही प्रॉपर कुडाळचे. आमच्याकडे सगळे मालवणी प्रकार मसाले आहेत, पिठा आहेत, काजू आहेत, लाडू आहेत, गावठी पोहे आहेत, सरबत आहेत, कडवेवाल आहे, आवळा आहे, चटणी आहे, असे बरेच प्रकार आहेत. माझं नाव कल्पना राणे. आम्ही देवगडवरून आलो आहे. तर आम्ही ह्या संस्थेमध्ये संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानमध्ये 15 वर्ष आहोत. तर मी कैरीपणं माझं गुळाचं हे सगळं फेमसच आहे आणि ते ह्या प्रतिष्ठानमध्ये, आणि आता कुल्फी पण चालू केली आहे आणि ते प्रतिसाद एकदम चांगलाच आहे. नमस्कार, माझं नाव महेश जोशी. गेल्या 4 वर्षे आपण आंबा महोत्सव करतोय, ज्याच्यामध्ये आपण आंब्याबरोबर ड्रायफ्रूट्स
हा मेवासुद्धा विकतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता आपण यावर्षी जो आणलेला फळ आहे हा एक्झॉटिक नट्स म्हणतात. ह्याच्यामध्ये मॅकेडेमिया नट्सपासून ब्राझील नट्सपासून बदाम पिकन नट्स हे सगळ्यांचं मिक्सचर आहे. म्हणजे मंचिंगसाठी आपण हे खाऊ शकतो. आणि हे जे एक्झिबिशन प्रदर्शन जे भरवलेलं आहे संजय केळकरांच्या थ्रू आणि तावडे साहेबांच्या थ्रू, ज्याच्यामध्ये आपल्याला खूपशा गोष्टी बघायला मिळतात एका छताखाली, जे वर्षातनं फक्त एकदाच होतं. माझं नाव वृषाली अजित फापाळे. मी नाशिकवरून आलेली आहे, कारण माझं माहेर इथलं आहे म्हणून मी ठाण्यात आले. पण नेहमी वेगवेगळीकडून आंबे घेतले आहेत, पण यावेळेला एकाच छताखाली खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला ज्या बघायला मिळत आहेत आणि खूप छान कलेक्शन आहे. आणि खरंच खूप देवगड हापूस, रत्नागिरी हापूसचे खूप वेगवेगळे प्रकार आणि प्राईससुद्धा त्यानुसार खूप छान आहे. आणि प्रत्येकाने इथे येऊन भेट द्यावी असं मला निश्चितच वाटतं. कुठे न्याय? आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने. आज उगावाला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा. त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला, तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.